आज बाळासाठी बनवलं होतं सोयाबीन पुलाव, पण त्यांनी त्याच्या आधी एवढं जास्त नखरे केले ना, आणि गल्लीतलं जर एखादं जरी लेकरू त्याच्याजवळ येऊन उभं राहिलं ना, तर तो तयार होण्यासाठी नाही एवढं जास्त नखरे करतो. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी एवढं जास्त नखरे करतो. त्याला आंघोळ वगैरे घातली आणि तयार करायचं होतं, आणि ना त्याला गरमागरम जेवायला पण बनवायचं होतं. म्हणून आधी त्याला तयार करत होते. आधी ना गरम पाण्यामध्ये सोयाबीन सोक करायला ठेवली होती. कुकरमध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि थोडासा लसूण टाकून ना मस्त तडतडू दिला. कांदा, बटाटं, टमाटर आणि ना एक हिरवी मिरची त्यात ॲड केली होती. बाळाला तर तिखट द्यायला सुरुवात केली मी त्यामुळे. आणि ना सोयाबीनचं पूर्ण पाणी काढून ना त्याच्यामध्ये टाकायची आणि छान असं फ्राय करून घ्यायचं त्याच्यामध्ये. व्यवस्थित फ्राय वगैरे झाली की त्यात थोडीशी हळद टाकायची. हळद टाकल्याच्यानंतर ना धुवून असे मस्त तांदूळ त्यात टाकायचे, जेवढे आपल्याला पाहिजेत तेवढे, आणि मस्त त्याला पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आणि जेवढी आपल्याला पातळ हवी आहे, घट्ट हवी आहे, तेवढं पाणी टाकायचं. वरतून कोथिंबीर टाकायची आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं. 2 शिट्ट्या हवेपर्यंत थांबायचं आणि असं गरमागरम तूप टाकून ना पुलाव एकदम रेडी होता. आणि ते खाण्यासाठी बाळांना कमीत कमी 1 तास घातला. चला आजसाठी एवढंच.